मधून काढून तो शेड्यूल 2 मध्ये टाकावा यासाठी आपण प्रायव्हेट मेंबर बिल तयार केलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं सुद्धा या पद्धतीचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्यामुळे 6 तारखेला ही एक महत्त्वाची गोष्ट आपण बिबट प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेड्यूल 1 मधून बिबट काढणं, जे अनेकांनी हा एक प्रश्न आपल्या भागातला एक ज्वलंत प्रश्न आहे, याविषयीचं एक फार मोठं पाऊल हे 6 फेब्रुवारीला उचललं जाईल. यामध्ये आपण पार्लमेंटचं शेड्यूल बघू शकता. पार्लमेंटच्या शेड्यूल मध्ये तसं हवं असेल तर प्रायव्हेट मेंबर बिल काय सबमिट झालंय याची प्रिंट आपण घेऊ शकता आणि त्यामुळे पार्लमेंटमध्ये सातत्यानं संसदेमध्ये, देशाच्या संसदेमध्ये जे 2-3 जे मुद्दे होते, बिबट नसबंदीचा जो विषय होता, याविषयी अनेक जण म्हणत होते हे होणार नाही. या संदर्भातली जी काही कारवाई आहे ही प्रायोगिक तत्वावरची कारवाई आपण ती अंमलात आणलेली आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट होती ती महत्वाची गोष्ट म्हणजे शेड्यूल 1 मधून बिबट काढणं, जेणेकरून अनेक गोष्टी पुढच्या या सोप्या होतील बिबट प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून. शेड्यूल 1 मधून जेव्हा बिबट प्रश्न सुटतो त्यावेळी बिबट स्थलांतर असतं किंवा जो बिबट पकडलेला असतो, शेड्यूल 1 मधला अॅनिमल अडचण ही असते की त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून त्याला दूर करता येत नाही. शेड्यूल 1 मधून जेव्हा बिबट निघतो तेव्हा बिबट्याचं जे स्थलांतर करायचं असेल, मोठ्या संख्येने बिबट जेव्हा वंतारा सारख्या ठिकाणी ठेवायचं असतं, त्याची ही जी सगळी प्रक्रिया आहे ती क्लिष्ट प्रक्रिया खूप सोपी होते. त्याचबरोबर हल्ला केल्यानंतर जर स्वसंरक्षणार्थ जर एखाद्याला प्रतिकार करावा लागला आणि त्यामध्ये जर काही गोष्टी गेल्या तर त्याची जी तरतूद आहे, या तरतुदी आपण माहिती घ्या. या तरतुदी पूर्णपणे 2 वेगळ्या तरतुदी आहेत. बिबट प्रजनन नियंत्रणासाठी शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे जे इतकं लिमिटेशन येतं, प्रत्येक वेळी त्याच्या परवानग्या घ्या. प्रायोगिक तत्वावर आधी फक्त 7 बिबट्यांना परवानगी दिली, आपण सातत्यानं पाठपुरावा करून ती किमान 28 बिबट्यांपर्यंत ती परवानगी आणली. पण या ज्या सगळ्या मर्यादा आहेत, या मर्यादा त्यातून या निघतील. या निमित्तानं तुम्ही जुन्नरची जनता आहे जी खूप भयभीत असते किंवा त्यांना अनेक प्रश्न पडतात, नेमकं बिबट्याचं काय, राजकारणी मंडळी बोलतापण येतात, असे अनेक प्रश्न जनतेला पडतात, त्यांना काय आश्वस्त करा? आपण हे सातत्यानं तुम्हाला सांगतो की ही जी सगळ्यात मोठी अडचण होती, बिबट शेड्यूल 1 मध्ये हा वन्यजीव अधिनियम 1972, हा जो वन्यजीव अधिनियम 1972 यानुसार बिबट हा शेड्यूल 1 मध्ये टाकण्यात आला. हा शेड्यूल 1 मधला जो बिबट आहे हा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याच्यावरचे प्रतिबंधक उपाय, जे मी आपल्याला सगळे प्रतिबंधक उपाय सांगितले, म्हणजे कंट्रोल ग्रासलँड तयार करून त्यामध्ये बिबट ठेवता येतो का, तर शेड्यूल 1 मधल्या प्राण्यासाठी हे अडचणीचं ठरतं. तो जेव्हा शेड्यूल 2 मध्ये येतो तेव्हा या गोष्टी आपल्याला करता येतात आणि त्यामुळे आता आपण हा जो सातत्यानं हा जो संघर्ष करतो आहोत, हे केवळ आपण सगळेजण बघता आहात. सातत्यानं बिबट्याचा प्रश्न संसदेत कोणी मांडलाय, तो किती प्रभावीपणे मांडलाय. पहिली गोष्ट, बिबट प्रजनन नियंत्रणाच्या बाबतीतला पहिला टप्पा हा उचलला, म्हणजे पहिलं पाऊल तर उचललं गेलेलं आहे. आता हे महत्वाचं पाऊल जे आहे ते शेड्यूल 1 मधून बिबट बाहेर काढण्याचं. आपण जर महाराष्ट्र सरकारकडे जरी माहिती घेतली तरी महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा ही गोष्ट, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला आहे वन्यजीव अधिनियम 1972च्या अमेंडमेंटचा, आणि मी स्वतः या भागाचा खासदार म्हणून याचं प्रायव्हेट मेंबर बिल मूव्ह करतोय. त्याच पद्धतीनं माननीय अजितदादांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून ही जिल्हा आपत्ती घोषित करण्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा केला होता. ही जिल्हा आपत्ती घोषित झालेली आहे. राज्य आपत्ती घोषित होत असताना त्या राज्य आपत्ती घोषित करणं हा त्याच्या पुढचा आणखी एक पर्याय, ज्याने आणखी सक्षमीकरण होतं. बिबट्यासोबत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो कायम आपला जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, हा जिव्हाळ्याचा प्रश्न जो कांद्याचा भाव असेल, सोयाबीनचा भाव असेल, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे जे एक दडपण येतं, या टॅरिफमुळे जे एक दडपण येतं, या टॅरिफमुळे जर दडपण आलं आणि जसं काही कापसाच्या बाबतीत, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत 15 लाख गाठी आधीच आयात झालेल्या आहेत, मग पुढे कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव कसा मिळणार? त्याच पद्धतीने जेव्हा आपला शेतकरी सोयाबीन उगवतो तेव्हा परदेशात जीएम वाणाला व्हरायटी आहे, पण आपल्या शेतकऱ्याला जीएम वाणाला व्हरायटी नाहीये. मग त्यांच्याकडून आणलेलं इम्पोर्ट सोयाबीन जीएम वाणाचं असलं तर आपल्याला चालणार आहे का? मग आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं काय? पोल्ट्री लॉबी असेल, त्या पोल्ट्री लॉबीच्या दबावाला बळी पडून मग सोयाबीन जेव्हा आयात केली जाते तेव्हा आमच्या सोयाबीन शेतकऱ्याचा हा भाव पडतो. कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे, या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी सुद्धा आवाज हा नक्कीच
संसदेमध्ये उठवला जाणारे इतर काही शहरीकरणाचे प्रश्न आहेत त्याही संदर्भात आपण बोलणार रेल्वेच्या प्रश्नाबाबत आपण बघितले मागच्याही अधिवेशनामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भात आपण आग्रही मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये यावर पुन्हा आम्ही विचार करू असं आश्वासन मान्य रेल्वे मंत्र्यांनी दिलेले या अधिवेशनामध्ये पुन्हा मान्य रेल्वे मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा आपण करतो. संगमनेरपासून वरच्या भागातले अनेक मंडळी आंदोलनाच्या रास्ता रोकोच्या पवित्रात असतात. जुन्नर तालुक्यात तशी तुमची काय भूमिका आहे रेल्वेची? तर यामध्ये मान्य रेल्वे मंत्री महोदयांचं नेमकं म्हणणं काय आहे, कारण यामध्ये अलाइनमेंट ज्या आहेत या अलाइनमेंट अजून ते फायनल करू शकलेले नाहीयेत आणि त्याचबरोबर GMRTचा जो मुद्दा आहे म्हणजे मला असं कळलं की या तालुक्यातल्या स्थानिक आमदारांनी GMRTच्या याला पाठिंबा दिलाय. GMRT हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे पण GMRT हा अडसर हा रेल्वे मार्गात ठरतोय असा रिपोर्ट हा डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने डिपार्टमेंट ऑफ रेल्वेजला पाठवला. तर त्यामध्ये नेमका काय मध्यमार्ग काढता येतो यासाठी अजून आपण त्याचा पाठपुरावा याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की GMRTच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा सर्वे होत असताना अजून त्यांच्याशी जे बोललं गेलं पाहिजे होतं ते बोललं गेलं नाहीये. मग आधीचे लोकप्रतिनिधी जो दावा करतात तो खोटा आहे का? GMRT अस्तित्वात कधीपासून आहे? पुणे नाशिक रेल्वेचा जो काही जी चर्चा आहे ही कधीपासून आहे आणि मग GMRTने घेतलेलं ऑब्जेक्शन किती तारखेचं आहे हे GMRTच्या अधिकाऱ्यांनी समोर दाखवावं. टेक्नॉलॉजी जर इतकी पुढे गेली आपण प्रत्येक ठिकाणी इतकी प्रगत टेक्नॉलॉजी वापरतो त्याचा वापर इथं का होऊ शकतो? मी GMRTच्या अधिकाऱ्यांना हीच विनंती केलेली आहे की आपण शास्त्रज्ञ आहात. मी माननीय रेल्वे मंत्र्यांना हीच विनंती केलेली आहे की जगातल्या 15 ठिकाणी जर रेल्वे आणि टेलिस्कोप एकत्र येतात तर जुन्नरमध्ये का नाही? खासदार साहेब आपण म्हणले की मालिकेला बाहेर जाता येतं, मालिकेला मजबूत बाहेर जाता येतं. आपण अनेक पक्षातले पदाधिकारी किंवा काही प्रवेश केला इतर पक्षात. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही निवडणूक लढवत असताना कोणीही सांगावं अमोल कोल्हेंनी कुणाला फोन करून सांगितलं आणि पक्ष बदला असं सांगितलं का? हे कुठेही घडलेलं नाहीये. अतुल बेनकेनी कुणालाही फोन केला आणि सांगितलं पक्ष बदला असं कुठेही घडलेलं नाहीये. मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना युती आघाडी या गोष्टी होत असताना जेव्हा जेव्हा आघाडीचं राजकारण होतं तेव्हा 100% प्रत्येक कार्यकर्त्याला हा न्याय देता येतोच असं नाही. म्हणजे सावरगाव कुसूर गटामध्ये आमच्या पूजाताई बुट्टे पाटलांनी फार सुंदर तयारी केली होती पण कुठेतरी थोडंफार पुढे मागे करून समविचारी मतांची विभागणी टाळली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातो. नाही यामध्ये समविचारी या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी सुद्धा आम्ही अजूनही चर्चा करतो. यापूर्वी चर्चा केली आणि त्याला फळ लवकरच येईल. जुन्नर तालुक्यात असाही प्रश्न निर्माण झाला होता वन अधिकारी जायचा हल्ला झाल्यावरती वन अधिकारी जायच्या आधी पोलीस गेले होते. वन अधिकारी जायच्या आधी पोलीस गेले होते. यासाठीच आपण जी पिंपरखेडमध्ये जी दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी ज्या वारंवार घटना होत आहेत या घटना झाल्यानंतर जनतेचा प्रक्षोभ हा कायम होतो आणि त्यासाठीच तेवढे सक्षम वन अधिकारी तेवढी मोठी मॅनपॉवर मिळावी ही आपण मागणी करतोच. चला नमस्कार, हात मिळवा.